पाण्याची सोय अजिबात नाही. शहर वाढतंय, पाण्याची गैरसोय, लोक रडतायत, मोठमोठे टावर्स उभे राहिलेले आहेत. साकेत बिल्डर, साकेत असेल, तिकडचं रितेश एम्पायर असेल, त्या लोकांना पाणी नाही हो. आमच्या आषाढेसारख्या विभागामध्ये, केडीएमसीच्या भागामध्ये आठवड्यातून 2 दिवस पाणी येते फक्त. हे सर्व पाहायची सोय कोणाची, जबाबदारी कोणाची? गेल्या 4 वर्षामध्ये या शासनाने ज्या पद्धतीने आम्ही सांगतो की संविधान बदलतायत, लोकशाही बुडवतायत, होय, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये या महानगरपालिकांमध्ये कमिशनर राज आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ब्रिटिशांच्या वेळेस गव्हर्नर राज होतं, तसं त्या पद्धतीने यांचं हे कमिशनर राज चालू आहे. इथं लोकप्रतिनिधी नाहीये. लोकांनी सांगायचं कोणाला? पाणी आठवड्यातून 2 दिवस येते. पुढच्या 5 वर्षामध्ये अशाच प्रकार राहिले तर आठवड्यातून 1 दिवसच येईल, कारण त्यात नियोजन नाहीये. इथं कुशिवले डॅम वाट बघतंय, जमीन हस्तांतरित झालेली गव्हर्नमेंटला, पण विकसित करायचा इथं काय स्वप्न नाही किंवा तसं नियोजन सुद्धा नाही. या संपूर्ण विभागाला चांगलं पाणी पुरवठा होण्यासाठी, एमआयडीसीला चांगलं पाणी येण्यासाठी, एमआयडीसी महानगरपालिकेला पाणी देण्यासाठी मी तुम्हाला वचन देतो, कुशिवले डॅम लवकरात लवकर पूर्ण करू आणि त्या संपूर्ण पाण्याचा तिन्ही शहरांकडे आणू. पुढच्या 5 वर्षामध्ये काय, पुढच्या 50 वर्षामध्ये पाण्याची समस्या येणार. प्रत्येकाला 24 तास पाणी कसं मिळेल याचा आपण प्रयत्न करूया. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी 142 कल्याणपूर्व विधानसभेतून आपले आबा म्हणजे धनंजय बोडारे यांच्या मशाल या चिन्ह समोर असलेलं 1 नंबर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.